भाव रूपात सगळं प्रगटलं पाहिजे. नसा नसात भक्ती रस व्हायला पाहिजे, प्रेमरस व्हायला पाहिजे, तेव्हा शांती प्रगटते. व्रजभूमीमध्ये इंद्रिय दमन, लालसेचा अभाव. व्रजभूमीमध्ये काय झालं होतं? पूर्ण व्रजभूमीमध्ये इंद्रिय दमन झालं होतं. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, फक्त प्रभू पाहिजे याच्यासाठी आसुसलेले होते सगळेजण. अरे भगवान, चोरी करायला आमच्या घरी काय येत नाहीत म्हणून ते तडपत होते. ये चॅलेंज द्यायची, ये तर खरी, पाहू. कारण ह्या निमित्ताने कान्हा येईल, त्याला पाहता येईल, त्याचा स्पर्श होईल आणि तो चोरील, हा भाव होता. पूर्ण व्रजभूमी मध्ये इंद्रिय दमन होतं, स्वतःचं सुख नाही, लालसेचा अभाव, लालसा नाही. अरे भगवान आहे हे माहिती नव्हतं. अशी माया केली भगवंतानी. अरे यशोदेला विश्वरूप दाखवतायत, पण माया पुन्हा अशी केली की यशोदेला आपलं बाळच वाटायला. गोपिकांनी तर कधी भगवान म्हटलंच नाही, कधी म्हटलं नाही. अशी माया. पण इंद्रिय दमन, लालसेचा अभाव, म्हणून मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे, स्वर्ग पाहिजे हा भावच नव्हता. म्हणजे आध्यात्मिक लालसा देखील नाही आहे, कारण तो भगवानच नाही. पण आकर्षित मात्र सगळं झालेले आहेत. सहज स्वभाव बनला त्यांचा सर्वांचा. शांतरस सर्वत्र व्याप्त आहे, काही मागणी नाही, काही इच्छा नाही. आपण जशी लिस्ट घेऊन जातो कोणाकडे, एक भली मोठी लिस्ट असते, देवा हे कर, पहिल्यांदा तुला इतके % टाकतो, दुसऱ्यांदा मी असं करतो, तिसऱ्यांदा भागवत कथा वाचन करतो. पण ही लिस्ट आहे बरं का, ध्यान ठेव. फॉलोइंग आर दी टर्म्स अँड कंडिशन्स अँड यू शुड प्रोव्हाइड ऑल थिंग्स. तुम्हाला हे सगळं दिलं पाहिजेस. माझ्या या कंडिशन्स आहेत भक्तीच्या. पोरीला 12वी मेरिटमध्ये आण, सासू फार त्रास देते, डोकं जरा ठीकठाक कर, सासरा कोत्र्यासारखा भुंकतो, त्याला जरा नीट कर, नाही तर घेऊन जावर. हे सगळे आपल्या याद्या असतात, याद्या. तिथे काहीही मागणी नाही, काही मागितलं नाही. सहज स्वभाव बनला. अरे भगवंताला कोणती देखील कोणीही काही मागत नाही भगवंताला. रामचंद्र प्रभू, अयोध्या अशीच आहे. राजे म्हणून ज्यावेळेस डिक्लेअर होतात, लंकेवरून येतात, प्रत्येकाला म्हणतात मागा, काय मागा. आता मी राजा झालो, हा राम तुमचा राजा झाला, मागा, वाटेल ते देईल. प्रजाजनांनो तुम्ही मागा, पंतप्रधान तुम्ही मागा, सेनापती तुम्ही मागा, सैनिकांनो तुम्ही मागा. आईला तिन्ही आई उभ्या आहेत राजदरबारामध्ये. आई कैकेयी माता तुम्ही मागा, हा राम राजा झालाय. 12-14 वर्ष मी काही तुमची वासना पूर्ण करू शकलो नाही, इच्छा पूर्ण करू शकलो नाही. आज तुम्ही मागाल ते द्यायला तयार आहे राम. कोणी मागत नाही. इन्सल्ट झाल्यासारखं वाटलं रामाला. व्हेरी व्हेरी इन्सल्ट. कोणीच मागत नाहीये, माताही नाही, कोणी नाही, प्रजाजन नाही, बस तुम्ही झालाच, संपलं. शेवटी श्रुतकीर्ती उठली आणि ती हात जोडून दरबारात आली, मला मागायचंय. राम खुश झाले, एक तो मिला. प्रजाजन पाहतील की मी कसा दाता आहे. माग म्हणले श्रुतकीर्ती, तू आज राज्य माग, मी तुला देऊन टाकतो. ते हात जोडून प्रजाजनांसमोर दरबारात म्हणते, तुमचे वल्कल द्या वस्त्र. कोणते? वनात वापरलेले वल्कल. सीतेचे, तुमचे, लक्ष्मणाचे. काय करशील? रोज घरातल्या देवारात पूजा करील. डोक्याला हात लावला रामाने. नाही हो, लालसा देखील नाही.
इच्छा देखील नाही. काय रामराज्य असेल? हे रामराज्य 10-12 लाख वर्षापूर्वी होतं, हे लक्षात घ्या. हे जे फॉरेनरनी सांगितलंय 10,000 वर्ष झाले रामायण काळाला, चूक आहे त्यांचा इतिहास. आपलं गणित असं आहे 4.5 लाख वर्ष कलियुगाचे आहेत. त्याच्या दुप्पट द्वापर युग असतं. किती लाख वर्षाचं आहे ते? 8 लाख. त्याच्या दुप्पट त्रेतायुग आहे. म्हणजे कमीत कमी 8-10 लाख वर्षाच्या पूर्वी, शेवटी अंतिम रामचंद्र झाले म्हटलं तरी 10-12 लाख वर्ष होतात त्रेतायुगाला. काय काळ होता, काय देश होता. पण हे घडवलंय भगवंतानी व्रजभूमीमध्ये, कृष्णाने. खराब काळातही घडून दाखवलंय काही गोष्टी. सहज स्वभाव बनला, शांत रस सर्वत्र व्याप्त आहे. गोकुळ, वृंदावन, मधुबन, निकुंज सगळीकडे याला शांतरस म्हणजे जिथे इच्छा नाही, वासना तरंग नाही, काही मागणं नाही, काही इच्छा नाही, तृप्ती आहे, भोगापासून निवृत्ती आहे, इंद्रियांचा निग्रह आहे, संयम आहे आणि भगवंताचं प्रेम नसानसून वाहतं. त्यावेळी शांती निर्माण होते. त्याला शांतरस म्हणतात. पुढे दास्यरस, आपण त्याच्याकडे वळूया. की वृंदावन परिसर, गोकुळ, दास्यरस कसा होता? शांत रसानंतर दास्यरस येतो. भगवंताचा भक्त, सेवक दास्य भक्ती रत राहतो. तो भगवंता अतिरिक्त कोणाचा दास नसतो व कोणासही दास बनवत नाही. लक्षात घ्या. हे अगदी शॉर्ट आहे सगळं. प्रत्येक गोष्ट मी शॉर्ट केली. प्रचंड एका याच्यावर ते थांबून राहणं योग्य नाही. एक जिष्ट कळालं पुरे आहे. भगवंताचा भक्त सेवेत, दास्य भक्तीत राहतो. सेवा, सेवा काय? बऱ्याच वेळेस खूप बोललेलो आहे. सेवा म्हणजे पायदाबणे असा अर्थ नाही, म्हणजे तेवढाच अर्थ नाही. सेवा म्हणजे वाढप करणे एवढाच अर्थ नाही. सेवा आणि समर्पण एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. सेवा म्हणजे इंद्रिय, आता सायंटिफिकच भाषेत कधी बोललो नाही पण सहज बोलतोय. सेवेद्वारे संपूर्ण 11 इंद्रियामधून ऊर्जा बाहेर निघते दुसऱ्यासाठी. लक्षात घ्या. कृती करण्याची उर्मी उसळते सेवेसाठी. समर्पण म्हणजे जी सेवेसाठी उर्मी उसळली ती अर्पण केली आणि शांत झालो. सेवा पहिला पार्ट, पूर्वरंग, उत्तर रंग समर्पण आणि नंतर शांती. लक्षात घ्या. कळालं का? कळालं ना? सेवा पूर्वरंग. सेवा करायला समजा वाढण करायचं तरी उठावं लागेल, समर्पण करायचं तरी हात उचलावा लागेल, पैसा अडका काय असेल ते समर्पित करावं लागेल, आहे की नाही? कृती करणे इंद्रियामधून, तेही दैवी साम्राज्य सुखासाठी म्हणजे सेवा. दुसऱ्यासाठी स्वसुख नाही, दुसऱ्यासाठी कृतीच्या उर्मी इंद्रियामधून उसळणे म्हणजे सेवेसाठी कृती करण्यास तुम्ही तयार झाले. एक समर्पण केल्यानंतर अर्पण केलं. उदाहरणार्थ परवानगी मागितली तुम्ही ईश्वराची की ज्ञानेश्वरीला बसलोत भगवंता, पूर्ण ऐकण्याची परवानगी. काय केलं तुम्ही? मागितली परवानगी सेवा करण्यासाठी. ही सेवा झाली. आणि संपल्यानंतर परमेश्वरा
हे मी कृती केली ती तुला अर्पण, हे समर्पण झालं. सेवा अलीकडचा पाठ, समर्पण पलीकडचा पाठ. थोडं जास्त क्लिअर करतोय, लक्षात आलं ना? म्हणून सेवा उर्मी अलीकडचं आहे. समर्पण काय करणार? जर सेवाच तुम्ही कृती करण्याकरिता उर्मीची लहरच उसळली नाही इंद्रियामधून, समर्पण कुठे होणार? कृती करावी लागेल. कृतिशीलता सेवाभाव आहे. समर्पण केलं की शांत भाव निर्माण होतो. भगवंताचा भक्त सेवेत दास्य भक्तीत रत राहतो, सारखा दास्य भक्तीत. हनुमान, तुकाराम स्वतःला दास्य भक्ती म्हणतात बरं का. तुकाराम हिम्मत करत नाहीये गोपिकांसारखी. ते शरण गेलेत हनुमंताला, गोपिकांना शरण नाही गेले. की आपला शक्ती नाही आणि दास्यभाव त्यांनी स्वीकारला. भगवंताशी बरोबरी आपण करूच शकत नाही. भगवंताचे दास कोण? जे भक्त ते सर्व दास. हा एक अलिखित नियम आहे, भागवतमध्ये येतं ते. जो भक्ती करतो तो दासच असतो आणि भगवंत मालक असतो. म्हणून तुम्ही परवानगी मागायची, म्हणून अर्पण करायचंय, म्हणून सगळं भगवंताचं समजायचंय, तुमचं नाही. ही दास्यभाव भक्ती आहे. संसारातलं घर तुमचं नाही, पोरग तुमचं नाही, कुठूनही तुम्ही आणलेलं नाही, तुमचं कर्तृत्व काहीही नाही, बुद्धी तुमची नाही, मन तुमचं नाही, शरीर तुम्ही निर्माण केलेलं नाही, विचार तुमचे नाहीत, काहीही तुमचं नाही. हे सगळं भगवंताचं आहे. हा दास्य भक्तीचा भाव आहे. आणि ही भक्ती सुटली की आपणच मालक होतो, चोर मालक झाला. भगवंताचं सर्व असताना आपण आपलं म्हणू लागलो म्हणून चोर झालो. आणि चोरीची शिक्षा आहे भगवंत देतो. म्हणजे प्रत्येकाने, राधा देखील दास्य भक्ती मानते. आपण प्रेमाभक्ती मानतोय राधेची. राधा तोंडाने नाही म्हणणार. भक्त तोंडाने कधीही म्हणत नाही, दाखवू का तुम्हाला माझं प्रेम किती आहे? नाही. तो स्वतःला दास्य भक्तीत मानेल. हे आपण मानतोय त्यांची उंची किती आहे. म्हणून राधा देखील दास्य भावामध्ये आहे, दासी आहे. राधेचं प्रकरण येईल त्यावेळी सांगेल राधा काय समजते. दास्य भक्ती आहे त्यांची. हनुमान स्वतः दास्य भक्तीचा तर महासागर आहे. 24 तास हात जोडून उभा रामचंद्राकडे. अरे अंतःपुरणात माता सीतेला देखील काही गुजगोष्टी करता येईन का? हा उभाच हात जोडून 24 तास. आणि तुकाराम त्यांना शरण गेले. बरे तुकाराम किती आहेत वैकुंठ गमन करणारे, पण ज्यावेळेस हनुमंताशी कंपेअर करतात तुकाराम, किती खाली समजतात स्वतःला, किती खाली समजतात. शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. हे हनुमंता, भक्ती कशी करावी त्या वाटा दास्य भक्तीच्या मला दाखव. आणि तू गाईडलाईन रो, मला समजत नाही रे. पहा किती ताकदीचे तुकाराम. आणि आपण तो प्रवचन द्यायला तयार आहे दास्य भक्तीवर. हमको पूछो दास्य भक्ती क्या है? हा टर टरचा देश झालाय, बाकी काही नाही. टर 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 बोलून काहीही कृती शून्यता असणारा देश. महाराजही तसेच, सगळंही तसंच झाले, काही नाही. भगवंताच्या अतिरिक्त पुन्हा कोणाचा दास नसतो तो, भगवंत आणि गुरु. कारण सगुण रूपात गुरु असतो. कारण भगवंताचा दास राधा होऊ शकेल हो. हनुमान झाले, गोपिका झाल्या, तुम्ही कुठे होणार?
तुमच्या आमच्यासाठी भगवंत नाहीये. तो तुमचं दास्य स्वीकारायला कुठं माहित आहे का तुम्हाला? थोडं तरी काही दिसलंय का? आणि म्हणून भगवंतांनी दुसरा श्लोक टाकलाय की माझी सेवा करायची गरज नाही, माझ्या दासांची सेवा करा. लक्षात घ्या, माझे जे दास आहेत, जे दास्यभक्ती करतात, आणि म्हणून पहा, राधे राधे, राधा राधा कृष्ण राधा. कृष्णाचं नाव किती आलं आणि राधेचे नाव किती आलं? लक्षात घ्या, कुठेही पहा, राधा राधा कृष्ण राधा, तीनदा ती आणि एकदा हा. राधा भक्ती, कारण ती दास्य भावामध्ये आहे, ती दासी आहे कृष्णाची, आणि दासीचा दास करा, तुकारामाने सांगितलंय की भगवंताची डायरेक्ट सेवा शक्य नाही, म्हणून त्यांच्या दासाची सेवा. आता राधा मिळेल का आपल्याला? नाही. गोपिका मिळतील का? नाही. मीरा सगळे निघून गेले. मग सगुण रूपात जे तुमच्या समोर गुरु आहे, ज्यांच्यामध्ये देव प्रगटला, त्यांची सेवा हा संकेत आहे. लक्षात घ्या, भगवंताला जो आवडतो त्याची सेवा असं म्हटलंय. भगवंत ज्याच्यामध्ये प्रगटले, म्हणून तो श्लोकच तसा आहे की मला कोण आवडतं येईल एखाद्या वेळेस याच्यातही आपल्या प्रोसिजरमध्ये. मला जे आवडतात त्यांची भक्ती करणारा हा मला सगळ्यात जास्त आवडतो असं भगवान म्हणतात. म्हणून राधा भक्ती, गोपिका भक्ती आपण का करावी? कारण भगवान प्रसन्न होईल की माझ्या भक्तांवर तू हे केलंस. तो दास्य भक्तीस पात्र होतो, पण कोणाचाही तो दास नसतो. म्हणून एक सद्गुरू केल्यानंतर दुसरा नाही. आता कोणी अर्थ करेल मी सद्गुरूच नाही म्हणून माझा प्रश्न नाही, कोणी मांडलं म्हणून नाही, आपणच मानत नाही, संपलं. पण जो सद्गुरू मिळेल त्याच्यानंतर दुसऱ्याचं केलं तर दुसऱ्याचे तुम्ही दास झाला. अन्य नाही, अनन्यता भाव त्याला म्हणतात. अन्य नाही याच्याशिवाय. एक तर भगवंत आणि गुरु, तिसरा माणूस नाही. अनन्य भाव त्याला म्हणतात. कोणाचा दास नसतो तो, पुन्हा कोणाचाही त्यांनी दास होऊ नये. याचा दास त्याचा दास, माना सगळ्याला, सगळ्याला माना. पण तुम्हाला जो दिला तो फायनल. मानणं वेगळं आणि दास्यभाव स्वीकारणं वेगळं. व कोणालाही दास तो बनवत नाही, कोणालाही तो दास बनवत नाही, तोच दास बनलाय. आणि म्हणून तुकाराम म्हणतात, तुमच्या दासीचा दास करुणी ठेवा. गोपिकांचं नाव घेतलं नाहीये. तुमचा दास राधा असेल, गोपिका असतील, मीरा असतील, अजून कोणी तुमचे जे दास भक्त असतील, त्यांचा दास मला करा. माझी हिंमत नाहीये त्यांच्यापाशी पण जाण्याची. त्याच वेळेस तो दास्य भक्तीस पात्र होतो. आपल्या प्रियतमाच्या सेवेमध्ये पूर्णपणे झोकून देण्याचे जीवन असते. आपल्या प्रियतमाच्या सेवेमध्ये आपला जो प्रियतम आराध्य देव असेल त्याच्या सेवेत पूर्णपणे झोकून देण्याचे जीवन असावं. त्या पूर्णपणे झोकून, तन मन धनासहित समर्पण भाव, त्याला दास्य भाव म्हणतात. म्हणजे सेवा आणि समर्पणाचा जो अगर असेल तोच दास्य भक्तीमध्ये पात्र आहे. आता गोपिकांनी काय समर्पण केलं येईल, त्याग काय केला, प्रत्येक गोष्ट येईल.